जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण। आज आपण बघणार आहोत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे काय। जे काही वॉटर आहे म्हणजे पाणी आहे, त्या पाण्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे तयार करता येत असते आणि त्यासाठी काय काय लागतात आणि सगळे ऍक्सेसरीज सगळे आपण बघणार आहोत। त्याचे ऍडव्हांटेजेस काय आहेत, डिसएडव्हांटेजेस काय आहेत। एकदम असा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे। जर तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल किंवा इंजिनिअरिंग मध्ये शिकत असाल तर हा पॉलिटेक्निक मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये टॉपिक असतो म्हणजे असतो। कधी पॉवर प्लांट इंजिनिअरिंग मध्ये असेल किंवा आपलं जे काही इलेक्ट्रिकल मध्ये जर तुम्ही शिकत असाल तर त्या ठिकाणी जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन असा एक चॅप्टर आहे, सॉरी सब्जेक्ट आहे। त्या सब्जेक्ट मध्ये हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो आहे त्याच्यावरती एक पूर्ण युनिट आहे आणि ते युनिट तुम्हाला समजून वाचून टाकण्यापुरतं नाही तर कशापुरतं आहे। जर तुम्हाला पॉलिटेक्निक वरती जेईची एक्झाम द्यायची असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर यावरती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट वरती एखादा एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो। मग ते कसं करायचं, जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला सोडवता येत असतं आणि आता येत नाही मग ते काही कन्सेप्ट आहेत, वन बाय वन पाणी कसं स्टोअर होतंय, डॅम कशासाठी यूज केले गेले, तिथून तर इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्सफर झालेली आहे तिथपर्यंत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कुठं जायचं नाही, बघा आता तुम्हाला समजेल असं साध्या आणि सरळ भाषेमध्ये आणि आपल्या मातृभाषामध्ये, मातृबोली आपली जी काही बोली भाषा आहे त्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्याकडे समजेल असं कंटेंट देण्याचा प्रयत्न करतोय। तर आता हे बघायचं आपल्याला काय आहे। आता बघा ही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे। हायड्रो म्हणजे वॉटर, हायड्रो म्हणजेच काय वॉटर, वॉटर म्हणजे काय पाणी, म्हणजे हायड्रो म्हणजेच काय पाणी आहे। त्या पाण्यापासून इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करायचं आहे। बघा तुम्हाला तर माहित आहे जे काही एनर्जी आहे ती एनर्जी आपण तयारही करू शकत नाही आणि त्याला संपवूही शकत नाही। फक्त आपण एकच करू शकतो, एनर्जी विल ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण एनर्जीला ट्रान्सफर करू शकतो पण एनर्जीला आपण तयारही करू शकत नाही आणि त्याला संपवू शकत नाही। म्हणजेच काय, एनर्जी कांट जनरेट और कांट डिस्ट्रॉय, म्हणजे एनर्जीला आपण संपवू शकत नाही आणि त्याला जनरेटही करू शकत नाही। फक्त एवढं काम करत असतो, एक एनर्जी आहे त्या एनर्जीला दुसऱ्या एनर्जी मध्ये कन्वर्ट कसं करायचं एवढं आपल्याला कळतंय आणि एवढं आपल्याला शिकायचं आहे। बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, आता हे डॅम दिसतंय तुम्हाला। डॅम म्हणजेच काय रे, तळ बरोबर, किंवा मोठं भारी जे काही वॉटर स्टोअर करण्यासाठी युज केलं जाणारं जे काही तळ म्हणतात ना, डॅम म्हणा किंवा त्याला अजून काहीतरी म्हणतात बघायला पॉन्डेज म्हणा, बरोबर। हे काय असतात, वॉटरला स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागतं आणि जर वॉटर जर स्टोअर केलेलं असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा कामी येत असतो आणि जर वॉटर स्टोअर केलं नसेल तर फक्त पावसाळ्यापुरतं चालतो। आपल्याला उन्हाळ्यापुरतं सुद्धा आपल्याला असं जमतंय का रे, पावसाळ्यामध्ये लाईट पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये नसेल तर चालते का, चालणार नाही। मग त्याच्यासाठी उन्हाळ्यातही तुम्हाला जर पॉवर सप्लाय पाहिजे असेल, इलेक्ट्रिकल सप्लाय पाहिजे असेल तर तुम्हाला डॅम करणं आवश्यक आहे आणि हे डॅम करण्यासाठी वॉटर रिझर्व्ह करावं लागेल। आता वॉटर रिझर्व्ह म्हणजे काय, जरी तुमच्याकडे रेनी सीझन नसेल म्हणजे पाऊस पडत नाहीये त्या टाइम मध्ये तुमच्याकडे वॉटर अवेलेबल असायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक डॅम तयार करावं लागेल आणि ते डॅम तयार करण्यासाठी आपल्याला हेड म्हणजे काय उंचावरती आपल्याला काय करावं लागेल, डॅम तयार करावं लागेल आणि त्या डॅम मध्ये वॉटर रिझर्व्ह करून ठेवावं लागेल। मग हे रिझर्व्हर वॉटर कुठून आला, हे पाऊस पडलेला आहे, एखादी नदी आहे, नाले आहेत, त्याला अडवून टाकायचं आणि त्या ठिकाणी डॅम तयार करायचं आणि हे कुठे येत असतं, डोंगराळ भागामध्ये येत असतं, कुठल्या तरी नदी पात्रावरती आपल्याला हे बघायला भेटतं। मग बघा या ठिकाणी आपल्याला काय काय बघायचं आहे, एक डॅम आहे, इनिशियल सोर्स काय आहे त्याचा, वॉटर स्टोअर करण्याचा। जर वॉटर येतोय कुठून, पावसातून येतोय आणि पाऊस पडल्याच्या नंतर काय, नदी नाले वाहतात आणि नदी नाले जर वाहले तर त्या ठिकाणी आपण डॅम तयार करून त्या ठिकाणी वॉटर काय करू शकतो, रिझर्व्ह करू शकतो। आणि त्यानंतर बघा आता यामध्ये काय आहे, हे वॉटर फ्लो आहे। आता वॉटर फ्लो म्हणजेच काय, या डॅम मधून एका पाईपने म्हणजेच काय पेन स्टॉक आहे, त्या पेन स्टॉकने ह्या टर्बाइन मध्ये काय करावं लागेल, आपल्याला वॉटर सोडावं लागेल। मग बघा जर तुम्हाला इलेक्ट्रिकल सप्लाय तयार करायचं असेल तर महत्वाच्या गोष्टी काय काय ते बघून घ्या आणि एक काय करतो मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो। या ठिकाणी आहे डॅम, ओके। त्यानंतर दुसरं काय आहे महत्वाचं सांगतो मी तुम्हाला, एक पेन स्ट्रोक आहे, पेन स्ट्रोकची ही असेंब्ली आहे, बरोबर। असेंब्ली म्हणजे काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आर वर्क देअर, ज्या वेळेस
एकाच ठिकाणी म्हणजे एकाच वस्तूवरती खूप सारे कंपोनंट काम करत असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, असेंब्ली म्हणायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी टर्बाईन आहे, टर्बाईनचा खूप मोठा रोल आहे. टर्बाईन एकच काम करत असतं, फिरत असतं, बरोबर. मग ते फिरतं, मग फिरतं काय, दुसऱ्याची एनर्जी घेऊन ते स्वतः फिरतं. ओके, या ठिकाणी पाण्याची एनर्जी घेत असतं आणि हे स्वतः फिरत असतं. ओके, मग या टर्बाईनचं एकच काम आहे, जे काही एनर्जी कुठली का असेल, स्टीम असेल, वॉटर असेल, काही असेल, मग त्या जे काही एनर्जी आहे त्या एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करत असतं, तर ते आहे टर्बाईन. ते काय आहे, टर्बाईन. आणि एक वेळेस जर टर्बाईन फिरला म्हणजेच काय फिरत फिरत राहिला तर या ठिकाणी इथं काय लावावं लागेल, तुम्हाला रॉड लावावं लागेल. आणि हे रॉड कोणता असेल, रोटेटिंग रॉड. कोणता, रोटेटिंग रॉड असेल. मग रोटेटिंग का बरं, जर टर्बाईन फिरला तर हे रॉड सुद्धा फिरावं लागेल. आणि जर हे रॉड फिरला असेल तर त्याला काय, अल्टरनेटर किंवा याला म्हणायचं जनरेटर. काय, जनरेटर म्हणा किंवा अल्टरनेटर. अल्टरनेटर ह्या दोन्हीपैकी तुम्ही काही म्हणू शकता. म्हणजेच काय, फिरणारी जी काही एनर्जी आहे म्हणजे रोटेटिंग एनर्जी आहे, म्हणजेच काय मेकॅनिकल एनर्जी आहे, त्या मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करत असतं, तर त्याचं नाव आहे जनरेटर आणि त्यालाच म्हणायचं अल्टरनेटर. ओके, हा अल्टरनेटर झाला. हे एनर्जी तयार करून दिलं मग कोणामध्ये, कंट्रोल रूम मध्ये. मग कंट्रोल रूमचं एकच काम आहे की ती एनर्जी आहे त्या एनर्जीला प्युरिफाय करणे, त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्याला काय करणे, कंट्रोल करणे आणि त्याला व्यवस्थितरित्या पुढे पाठवणे. हे काम कोणाचं आहे, कंट्रोल रूमचं आहे. कधी पाठवायचं आहे, चालू करायचं आहे, बंद करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये होतात, कशामध्ये होतात, त्या कंट्रोल रूम मध्ये होत असतात. आणि त्यानंतर ह्या कंट्रोल रूम मधून इथं ट्रान्सफॉर्मर यूज केलेलं आहे. मग ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, फक्त एनर्जीला काय, त्या एनर्जीला काय करायचं, लॉसेस न होऊ देता, त्याची फ्रिक्वेन्सी चेंजेस न होऊ देता, तिथला पॉवर चेंज न होऊ देता त्या व्होल्टेजला स्टेप अप करणे. स्टेप अप म्हणजेच काय, हाय व्होल्टेज करणे. आणि हाय व्होल्टेज नंतर टावरचं काम काय आहे, जे काही ओव्हरहेड लाईन आहे त्याला पाठवणे. मग हे कुठून कशा प्रकारे येत असतं ते मी व्यवस्थितरित्या सांगतो, तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एक वेळेस काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नाही आणि लाईक करायला मात्र विसरू नका. जे काही इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि कम्प्युटरचे काही सब्जेक्ट आहेत ते सगळे नोट्स विथ जे काही सिलेबस आहे आणि जे काही असे कंटेंट आहेत ह्या चॅनलवरती पडत राहतील. आता तरी सुरुवात आहे, पुढे खूप भविष्यामध्ये काम करायचे आपल्याला. मग बघा आता या ठिकाणी काय काय करायचं आपल्याला, एक डॅम कंपल्सरी लागत असतो, त्यानंतर ही असेंब्ली कंपल्सरी लागत असते, टर्बाईन कंपल्सरी लागत असते, जनरेटर कंपल्सरी लागत असतो आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आणि कंट्रोल रूम हे काय कंपल्सरी लागत असतात. मग बघा आता व्यवस्थितरित्या बघू, इथून स्टार्ट करू आपण वरून. मग या ठिकाणी आहे ट्रॅश रॅक. काय आहे, ट्रॅश रॅक और याला म्हणायचं स्क्रीन. याला काय म्हणायचं, स्क्रीन म्हणा किंवा ह्याला ट्रॅश रॅक म्हणा. आता ट्रॅश रॅक म्हणजेच काय, आता हे वॉटर आहे, हे वॉटर मध्ये वॉटर जे काही आहे हे वॉटर आपल्याला काय कसंही करायचं, काय करायचं ते करा आणि या टर्बाईन वरती आपल्याला नेऊन आदळायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती फ्लो करायचं आहे. आणि जर फ्लो केलं की हे फिरत असतो. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, हे वॉटर आहे, हे वॉटर ह्या पाईप मधून आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. मग त्यासाठी या ठिकाणी काय करायचं आहे, ट्रॅश रॅक लावायचं आहे. ट्रॅश रॅक म्हणजे काय, चाळणी, गाळणी म्हणा किंवा त्याला म्हणायचं चाळणी म्हणायचं आहे. कारण ती चाळणी काय करत असते, या वॉटर मध्ये सम डिब्रीज आर देअर. डिब्रीज म्हणजे काय, केर कचरा असेल. मग ते केर कचरा ह्या पाईप मधून जाऊ नये आणि कुठेतरी ब्लॉकेज होऊ नये किंवा हे या टर्बाईन वरती जर पडलं तर त्या टर्बाईनच्या ब्लेडला स्क्रॅच पडू नये, यासाठी आपल्याला इथं काय लावायचं आहे, ट्रॅश रॅक लावायचं आहे आणि त्याला म्हणायचं स्क्रीन म्हणायचं आहे. हे डॅम काय करतो, फक्त एनर्जी स्टोअर करायचं काम करत असतं. आणि त्यानंतर हे ट्रॅश रॅक काय करत असतं, जे काही पाणी आहे ते पाणी सोडतं आणि काही केर कचरा आहे, डिब्रीज आहेत ते काय अडवण्याचं काम करत असतं. आणि त्यानंतर हे वॉटर बघा, हे वॉटर फ्लो म्हणजेच काय, इथून हे वॉटर येणार आहे, कुठपर्यंत येणार आहे, गेट पर्यंत येणार आहे. वॉटर येणार आहे इथून कुठपर्यंत, ह्या गेट पर्यंत वॉटर आला. मग गेट म्हणजेच काय, आता बघा गेटवे म्हणा किंवा गेट म्हणा, हे गेटचं काम एकच आहे, जसा तुम्हाला वॉटर ह्या वॉल मधून जाणार आहे तेवढाच वॉटर सोडणे प्रेशरने, बरोबर. म्हणजेच काय, प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी या गेटचं काम आहे. आणि त्या प्रेशरला किंवा त्या वॉटरला जेवढं पाहिजे तेवढं ह्या वॉलने जेवढं काय अलाव करतं तेवढं वॉटर हे सोडण्याचं काम कोण करत असतं, गेट करत असतं. आणि इथे एक वॉल आहे, ते वॉल कशावरती काम करत असते, यावरती काम, या वॉलवरती काम करत असते. म्हणजे गेट आहे, म्हणजे याच्यातून पाणी पुढे जाणार आहे. मग ह्या गेट पासून तर ह्या वॉल पर्यंत जो काही लाईन आहे त्याला म्हणायचं पेन स्टॉक. त्याला काय म्हणायचं आहे, पेन स्टॉक. आणि हे पेन स्टॉक बनलेले असते एक तर स्टीलचे बनलेले असते किंवा कॉन्क्रीटची, म्हणजे भली मोठी एक पाईप असते आणि ती पाईप काय करत असते, जे काही गेट आहे त्या गेट पासून
तर टर्बाइन पर्यंत पाणी आणण्याचं काम करत असते, मग त्याला काय म्हणायचं, पेनस्टॉक म्हणायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी प्रेशर टनल म्हणजे ह्या गेट पासून प्रेशर इन्क्रीज करून जे काही पाणी पाठवलं जात असतं या पेनस्टॉक मध्ये, मग त्याला काय म्हणायचं, प्रेशर टनल. टनल म्हणजे काय, बोगदा की नाही, काय बोगदा. आपल्याला माहिती आहे रोडवरती वेगवेगळे असतात व टनल्स भोगदे असतात. मग ते भोगदे म्हणजेच काय, ह्या पाण्याचा भोगदा आहे म्हणजे ह्या पाईपाचा भोगदा आहे, याला म्हणायचं प्रेशर टनल. मग त्यानंतर हे काय दिसतं आता, सर्ज टँक. आता सर्ज टँक म्हणजेच काय, ऍक्च्युअली ही जी सर्ज टँक आहे ही अशा प्रकारे असते. सर्ज टँक अशी ऍक्च्युअली कशी असते, या ठिकाणी अशी सर्ज टँक असते. ही सर्ज टँक म्हणजे काय बघा, ज्या वेळेस एखाद्या पाईपातून वरून खाली जे काही पाणी येत असतं, आपण बोर असेल आपल्याकडे काही असेल किंवा आपण जे दैनंदिन जीवन आहे त्यामध्ये आपण बघत असतो, जर कुठल्या पाईप मधून आपण पाणी घेऊन येत असेल तर त्या ठिकाणी प्रेशर मध्ये बुडबुडे येत असतात, बरोबर. म्हणजे काय, बबल्स येत असतात. आणि त्या बबल्समुळे पाणी कधी प्रेशर नेतो तर कधी स्लो येतो, प्रेशर नेतो तर कधी स्लो येतो. मग ते होऊ नये, मग यासाठी इथं लागले असते काय, सर्ज टँक. जे काही बबल्स आहेत त्या बबल्सचा मिनिमाइज करण्याचं काम कोण करत असतं, सर्ज टँक. जर वॉटर इथून कमी येत असेल तर इथून पुढे वॉटर त्या पाईप मध्ये सम जे काही स्पीड आहे सेम स्पीडने, सिंक्रोनस स्पीडने या नोझल मधून आणि या पेन स्टॉक मधून जावं, यासाठी आपल्याला वापरायचे सर्ज टँक. म्हणजेच काय, हे प्रेशर इन्क्रीज और डिक्रीज करण्यासाठी हे सर्ज टँक आहे. म्हणजे समजा यावरती लोड आला आणि अचानक त्या ठिकाणी आपल्याला प्रेशर जर कमी होत असेल दिसला तर लगेच सर्ज टँक मधलं पाणी काय होत असतं, या टर्बाइन वरती पडत असतं. आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट फ्लोने पाणी यावरती त्या टर्बाइन वरती टाकण्याचं काम हे सर्ज टँक करत असतं. आणि भली मोठी टँक असते आणि त्या टँक मध्ये काय, पाणी हे स्टोअर केलेलं जात असतं. जर पाणी हे कमी जास्त होत असेल तर त्याला सेम स्पीडने पाठवण्याचं काम कोण करत असतं, सर्ज टँक करत असतं. आणि त्यानंतर पेन स्टॉक म्हणजेच काय, पेन स्टॉक मीन्स बघा काय आहे, द पाईप इज बिटवीन गेट अँड टर्बाइन इज कॉल्ड एज अ पेनस्टॉक. म्हणजेच काय, हे जी काही पाईप वापरलेली आहे, मग ती पाईप कुठून ह्या गेट पासून तर ह्या टर्बाइन पर्यंत जे काही पाईप आहे त्याला म्हणायचं पेनस्टॉक. आणि सर्ज टँक इज ऑलवेज माउंट ऑन पेनस्टॉक. मी काय म्हणलं, सर्ज टँक जो काही आहे, कोणती, ही सर्ज टँक आहे, ते माउंटेड कशावरती असतं, ऑलवेज अँड ऑलवेज ऑन पेनस्टॉक. ह्या पेनस्टॉक वरती काय असतं, सर्ज टँक हे इन्स्टॉल केलेले असते. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेलं आहे, सर्ज टँक हे कशावरती असतं, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की काय सांगता येत असतं बघा, जे काही पेन स्टॉक आहे त्या पेन स्टॉक वरती सर्ज टँक ही माउंट केलेली असते. मग त्यानंतर हे जे काही दिसतात तुम्हाला, हे जे दिसत आहेत ना, ह्याला म्हणायचंय सपोर्ट. म्हणजे सपोर्ट काय, फ्रॉम जमिनीपासून, आता हे काय फाउंडेशन आहे, ह्या फाउंडेशन पासून तर या ठिकाणी ब्लॉक्सने या पेन स्टॉकला आधार जाण्यासाठी काय केलेलं आहे, सपोर्ट्स केलेले आहेत. आणि हे सपोर्ट्स हे कोणाचा, पेन स्टॉकला. आणि त्यानंतर अजून एक सर्ज टँकचं काम आहे, जे काही हजर्ड होत असतं ना, हजर्ड म्हणजे काय, प्रेशरने काय होत असतं, व्हायब्रेट असतं, पेन स्टॉक काय होत असतं, व्हायब्रेट होत असतं. आणि ते व्हायब्रेट होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्ज टँक वापरलेलं आहे. मग हे का बरं होत असतं, प्रेशर कमी जास्त झाला तर काय होत असतं, व्हायब्रेट व्हायला लागतं. आणि व्हायब्रेट जर झालं तर टर्बाइनचे ब्लेड हे तुटतात किंवा त्या ठिकाणी टिल्ट होतात किंवा बेंड होतात. यासाठी आपल्याला काय, सर्ज टँकची गरज आहे. त्यानंतर इनलेट वॉल्व. आता इनलेट वॉल्व म्हणजेच काय, या ठिकाणी काय, टर्बाइन असतं. आता हे टर्बाइनचं एक काम तरी मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा काय असतं, अशा प्रकारे काय असतं रे, अशा प्रकारे काय असतो, टर्बाइन असतो. आणि यावरून जे काही पाणी असतो, हा पाणी ह्या नोझलद्वारे ह्या ब्लेड्स वरती पडलेले असतात. म्हणजे ब्लेड कसे असतात, असे ब्लेड असतात. असे ब्लेड म्हणजे ह्याला म्हणायचे बकेट्स म्हणायचे. म्हणजे काय, हे बकेट्स आहेत. ह्या बकेट्स वरती ह्या वॉलने पाणी प्रेशरने त्याच्यावरती जर पडला तर हे फिरायला लागतं. ओके, फिरायला लागतं की नाही, म्हणजे एक फॅन असल्यासारखं आहे, बरोबर. मग हे काय, ह्याला म्हणायचं बकेट्स. मग याला म्हणायचं पेंटॉल व्हील हे वापरले जात असते. या ठिकाणी जे काही फिरण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड्स आहेत ते पेंटॉल व्हील म्हणायचे. मग हे इनलेट वॉलने काय, ह्या ब्लेड्स वरती म्हणजे ह्या बकेट्स वरती जेव्हा जोराने पाणी टाकलं, फ्लोने त्यावरती, प्रेशरने त्याच्यावरती वॉटरचा फ्लो केला तर हे फिरायला लागतं. आणि हा जर फिरायला लागला ह्या टर्बाइन मध्ये तर काय केलं जात असतं, हे रॉड सुद्धा फिरायला लागतं. म्हणजे टर्बाइन काय करतो रे बघा, आता या ठिकाणी इथपर्यंत राहिलंय, ठीक आहे, वर्किंग प्रिन्सिपल नंतर सांगतो, पण फक्त याला काय म्हणतात ते बघा. मग त्यानंतर हे फिरत राहिला की मग नंतर अल्टरनेटर सुद्धा फिरत असतो. आणि अल्टरनेटर जर फिरला तर काय होत असतं, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होत असते. हे कुठं बघितलंय तुम्ही डीजे वरती नाचता मस्त आपल्या मित्राच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये आणि जयंतीमध्ये जोरदार नाचता. आणि त्या ठिकाणी काय, डीजे वापरलेले असते. आणि डीजे साठी एक इंजिन असते बघा,
पुढे पुढे इंजिन असते आणि ते इंजिन मध्ये काय होत असतं, एक मागे गट्टू ठेवलेला असतो आणि त्याला फिरवलं की त्याच्यातून काय होत असतं, इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. मग तसे इलेक्ट्रिसिटी कशातून होणार आहे, जेव्हा याला अल्टरनेटरला आपण फिरत असतो म्हणजे त्याला फिरवत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होत असते, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होत असते. मग त्यालाच म्हणायचं अल्टरनेटर. ओके, मग बघा हे ड्राफ्ट ट्यूब मध्येच काय, जेव्हा यूज झालेलं वॉटर आहे काय ह्या प्रेशर वरती म्हणजे ह्या ब्लेड वरती पडलेलं आहे, मग हे पडून जे काही फिरतं आणि फिरल्यानंतर हे वॉटर पुढे जातं, मग ते पुढे झाल्याच्या नंतर काय ह्याला म्हणायचं ड्राफ्ट ट्यूब. म्हणजे काय, हे नदी पात्रामध्ये सोडलं जात असतं. म्हणजे ज्या ठिकाणी नाले आहेत त्या ठिकाणी ह्याला सोडलं जात असतं. त्यानंतर टेल वॉटर लेवल म्हणजेच काय, जे काही वॉटर आहे नदीतून जाणारा मग ते त्याला म्हणायचं टेल म्हणजे काय, शेपूट म्हणजे काय, इथं भला मोठा होता. त्यानंतर काय इथं छोटीशी नदी झाली म्हणजे ओटी वरच्या साईडला काय भला मोठा काय होता, डॅम होता आणि त्या डॅम पासून तयार झाले काय छोटीशी शेपूट म्हणजे छोटीशी नदी झालेली आहे आणि त्या नदीमध्ये जाणार पाणी आहे टेल म्हणजे काय शेपूट. त्या प्रकारे बघायचंय. तर बघा आता प्रत्येकाचं एकाचं वर्किंग प्रिन्सिपल सांगतो आणि हे फायनली एनर्जी कुठे कुठे चेंज झाली ते सांगतो. बघा या ठिकाणी काय रे, या ठिकाणी होता वॉटर. वॉटर मध्ये जी काही एनर्जी होती त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. काय, पोटेन्शियल एनर्जी. याच्यामध्ये कुठली एनर्जी होती, पोटेन्शियल एनर्जी होती. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, बघा ही पेन आहे, ह्या पेनला जर ह्या अंतरावरती ठेवलं म्हणजे याच्यामध्ये काय झालं, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे याच्यात एनर्जी आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग ग्रॅव्हिटेशन मुळे याच्यात एनर्जी आहे, पण हे काय या ठिकाणी काहीतरी सपोर्ट आहे म्हणून आहे. जसा ह्याचा हात काढून घेतला तसे खाली आली की नाही, बरोबर आली की नाही. म्हणजे काय याच्यामध्ये फ्लो झाली म्हणजे हे कॉन्स्टंट होते म्हणजे याच्यात पोटेन्शियल एनर्जी तयार झालेली होती. मग ती एनर्जी आता जसं आपण ह्याचा हात काढून घेतला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे उंचावरती जे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. जसा हा सोडला रिलीज केला की याच्यामध्ये काय आली, कायनेटिक एनर्जी. म्हणजे जेव्हा ते खाली आलं असतं त्यावेळेस काय होत असते, कायनेटिक एनर्जी. या ठिकाणी हे झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. हे वॉटर मध्ये जी एनर्जी आहे त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. आणि जसा प्रेशर आला तेव्हा त्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय झाली, कायनेटिक एनर्जी तयार हो झाली. मग ती कायनेटिक एनर्जी आली. मग कुठपर्यंत, जिथपर्यंत ते वॉटर व्हायला लागतं म्हणजे पाणी प्रेशरने काय फ्लो व्हायला लागतं म्हणजे फ्लो होतो त्या पाण्याचा तिथपर्यंत त्याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे, कायनेटिक. बघा पोटेन्शियल एनर्जी पहिले वॉटर एनर्जी होती, त्या वॉटर एनर्जीचं कशामध्ये हे झाला रूपांतर, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे वॉटर एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मध्ये झाला. मग ते पोटेन्शियल एनर्जीचं कशामध्ये आलं, कायनेटिक एनर्जी मध्ये. मग कायनेटिक एनर्जी कशामध्ये झाली, या याच्यावरती नोझल वरती पडली. नोझलने काय त्या ब्लेड्स वरती पडली आणि नोझल हे ब्लेड्स काय झालं, फिरायला लागलं. आणि ज्यावेळेस फिरायला लागलं तेव्हा झालं मेकॅनिकल एनर्जी. कशामध्ये काय झालं, मेकॅनिकल एनर्जी. बघा यामध्ये काय झाली, मेकॅनिकल एनर्जी तयार झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हालचाल होत असते, ज्या ठिकाणी फिजिकली हालचाल होत असते त्या ठिकाणी कुठली एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी का कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी असते का कायनेटिक एनर्जी असते का वॉटर बरं कोणती असते का मेकॅनिकल एनर्जी असते. ज्यावेळेस फिरतं फिजिकली हालचाल होत असते तर त्यावेळेस मेकॅनिकल एनर्जी असते. कुठली का एनर्जी असणार, कुठली की वस्तू हालचाल होत नाहीये म्हणजे जोपर्यंत हालचाल होत नाही त्यामध्ये कुठली एनर्जी आहे का नाही. जर उंचावरती असेल तर काय झाले त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार झालेली आहे. आणि जर ते फिरायला लागत असेल किंवा हालचाल जर होत असेल तर त्याच्यामध्ये काय मेकॅनिकल एनर्जी आहे. हे काळ्या दगडावरची रेख आहे. कधीही तुम्हाला काय करायचंय, विश्वास ठेवायचा आहे. आणि कुठलीही कोणी जर विचारलं फिरणारी एनर्जी कोणती आहे तर डोळे झाकून मारायला पाहिजे, मेकॅनिकल एनर्जी. ही मेकॅनिकल एनर्जी आहे. म्हणजे हा फिरला म्हणजे का रॉड फिरला आणि रॉड फिरला म्हणजे काय झाला, अल्टरनेटर फिरला. आणि अल्टरनेटर जर फिरला तर याच्यामध्ये काही मॅग्नेटिक एनर्जी असते, काही मेकॅनिकल एनर्जी असते आणि त्यामुळे इथं होत असतो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट. या ठिकाणी काय होत असतो, इलेक्ट्रिकल एनर्जी. काय झालं आता इथं या अल्टरनेटर मध्ये काय काम होत असतं रे, आता हे टर्बाइन आहे. हे झालं तुमचा टर्बाइन. टर्बाइनचं एकच काम आहे ते फिरवणे. फिरवणे म्हणजे काय, कुठली काय एनर्जी असणार त्या एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, टर्बाइनचं आहे. या ठिकाणी काय झालं रे, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होत असते. मग कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके झालं इलेक्ट्रिकल एनर्जी. मग त्या इलेक्ट्रिकल एनर्जीला कंट्रोल रूम मध्ये घेऊन जायचं आहे आणि कंट्रोल रूमच्या नंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये घेऊन जायचं आहे. ट्रान्सफॉर्मर का बरं, जर तिथं 11 kV जनरेट झाला असेल 11 kV तर त्याला पुढे पाठवण्यासाठी 200-300 किलोमीटर पाठवण्यासाठी आपल्याला स्टेप अप करावं लागेल. आणि स्टेप अप म्हणजेच काय, व्होल्टेज वाढवावं लागेल. 200 kV 220 kV 400 kV मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेणेकरून जर प्रेशर वाढवला तर त्या ठिकाणी जे काही लॉसेस होणार आहेत ट्रान्समिशन लॉसेस ते कमी होतील. आता थोडा एक्झाम्पल घ्या.
जर आपल्याला बाईक वॉश करायची असेल तर आपण त्याला बोट लावतो, म्हणजे काय प्रेशरने पाणी कशावरती बाईकवरती टाकत असतो, आणि बाईकवरती जर टाकलं ते त्या ठिकाणी चिखल वगैरे काही असेल तर निघून जातं, आणि ते जर नॉर्मल पाणी टाकावर ते चिखल निघतं का? निघत नाही. त्या पाण्याचा लॉस झाला पण काम झाला का तुमचा? झाला नाही. मग तसंच काय, तुम्हाला कामही पाहिजे आणि लॉस नाही पाहिजे, तर त्यावेळेस प्रेशर हा जास्त असायला पाहिजे. व्होल्टेज म्हणजे पाण्याचा प्रेशर होय, बाकी काहीच नाही. ओके, हे इथपर्यंत आला. आणि हे टावर कशासाठी? ओव्हरहेड कंडक्टर म्हणजे डोक्याच्या वरून जाणारे कंडक्टर, ओव्हरहेड डोक्याच्या वरून जाणारे जे काही कंडक्टर आहेत त्या कंडक्टरला सपोर्ट कोण दिलेला आहे? टावर. तर अशा प्रकारे आपलं हे जो काही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये यूज केलं जात असतं. त्यानंतर ह्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा. याचे ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय? फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑपरेटिंग कॉस्ट कसं आहे? फ्री आहे. म्हणजेच काय, कुठला ऑपरेटिंग कॉस्ट वगैरे द्यायची गरज नाही. फक्त एवढं एक आहे की ह्याचे ऍडव्हान्टेजेस साठी पॉप्युलेशन नाहीये, कुठलं नॉईज नाहीये, बरोबर, आणि त्यासाठी काय फ्यूल वगैरे कुठली लावायची गरज नाही. पण जर याचं इनिशियल कॉस्ट जर बघायला म्हटलं तर काय सर्वात जास्त आहे. इनिशियल कॉस्ट म्हणजे काय, एवढं मोठं एरिया लागतो, त्यासाठी वॉटर डॅम लागतं, त्यानंतर कॅपिटल कॉस्ट खूप लागत असतो, आणि त्यानंतर हे गावाच्या बाहेर डोंगराळ भागामध्ये तयार करावं लागत असतं, आणि तिथून आपल्या लोड सेंटर पर्यंत जे काही खर्च आहे ट्रान्समिशनचा ते सुद्धा करावं लागतं. हे त्याचे काय आहेत? डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा, आणि कसा आहे व्हिडिओ ते सांगायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.